तुम्हाला माहिती का, आमच्या इथे ही भाजी आठवड्यातून 1 ते 2 वेळाही बनवल्या जाते. करायला पण तेवढीच सोपी आहे. त्यासाठी काय करायचं, मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला 1 पाव वांगे कट करून मिठाच्या पाण्यात 5 ते 6 मिनिटं बुडवून ठेवायचे. त्याने कडवटपणा हा जातो. 1 वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचे, थोडंसं जाडसर. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा खीस घेतला, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घातलं. पाणी न घालता त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता दोघी वाटण आपल्याला एकत्र तयार करून घ्यायचे, शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं. त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची, धना पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचे. मीठ घातलं, 1 ते दीड पडी आपल्याला तेल घालून घ्यायचं. त्यानं मसाला खूप कोरडा होत नाही. जेव्हा आपण वांगे तेलामध्ये सोडू ना, त्यातून तो बाहेर येणार नाही, म्हणून आपल्याला तेल त्यामध्ये घालायचं आहे. जेवढा मसाला दाटसर भरता येईल ना वांग्यामध्ये, तेवढा तो दाटसर भरून घ्या. लगेचच फोडणी करून घ्यायचं. फोडणीसाठी पसरत कढई घेतली, भरपूर सारं तेल घातलं, 1 ते 2 पडी, आणि झाडाला चांगला कवडा जर कढीपत्ता आलेला होता, तोच इथं वापरलेला आहे. तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि कढीपत्ता घातला, हिंग घालून घ्यायचा आणि मसाल्याचे वांगे घालून घेतले. चांगले 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे, पाणी न घालताच. आणि जो मसाला उरलेला होता ना, तो सुद्धा आपल्याला त्यामध्येच घालून घ्यायचा आहे. मसालाही छान परतला जातो आणि वांगे पण चांगले शिजले जातात. आता कढईवर झाकण ठेवून द्यायचं. झाकणावर आपल्याला पाणी घालायचं, म्हणजे वाफेवर तो चांगला शिजला जातो. त्याला तो घाम येतो ना, त्याच वाफेवर तो वांगे चांगले शिजले जातात. तुम्ही अशा पद्धतीची ही भाजी खाऊ शकता, कोरडी. जर तुम्हाला घट्टसं पाहिजे असेल, थोडीशी पातळ, तुम्ही थोडंसं पाणीही टाकू शकतात. आता मसाल्याचंच बाऊल होतं, त्यात थोडंसं पाणी मिक्स केलं आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवरती चांगले वांगे शिजून द्यायचे. तुम्ही पाहू शकता, रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्याचा आणि वांगे पण चांगले शिजले गेलेत. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त आपलं खारं वांगं इथं तयार झाले. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. खारं वांगं तयार झाले, मिडियम साईजचं. त्यासोबत भाकरी पोळी तुम्ही खाऊ शकतात किंवा भातासोबत बी खायला 1 नंबर लागते. आता बघू शकता, करायला पण तेवढेच सोपे आणि खायला पण अगदी जबरदस्त. वरतून लिंबू पिळून घ्यायचं. मस्त खारं वांगं तयार झाले. करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली.